माय गॉड, आलो ये फायनली पॅंगॉन्ग लेक वर. येस. मागच्या वर्षीपासून प्रतीक्षा होती ती गोष्ट आज झाली. आणि मागच्या वर्षी एवढ्या ह्यानी आलो होतो पण झालं नव्हतं आणि आम्ही परत आलोय तेच बघायला आणि ते आज कम्प्लीट झालंय आमचं. काय दिसतोय यार नजारा, काय दिसतोय. येस येस येस. हे बघा हे बघा. भाई ओ भाई ओ भाई, काय दिसतोय पॅंगॉन्ग. हे बघा शिवबाला बघा. माय गॉड, कसलं भारी आहे. लिटरली असं कसलं भारी वाट. कधीपासून 1 वर्ष झाला पॅंगॉन्ग नव्हता बघितलेला. हे बघा हे बघा. वाव, काय निळं शार पाणी आहे आणि कलर बघा. कलर इथं स्काय ब्ल्यू आहे आणि तिकडं पर्पल कलर दिसतोय. हे बघा पॅंगॉन्गचा अद्भुत नजारा. अद्वितीय, अविस्मरणीय, एक नंबर. तरी ढग आलेत. क्रिस्टल क्लिअर दिसतो ना, निळा निळा निळशार. तिकडं ऊन आहे, जरा इकडं पडलं असतं तर काय बिघडलं असतं उन्हात. पडेल ना. वाव, काय मस्त दिसतंय, खूप भारी. आणि हे बघा ना, सगळे होमस्टे आहेत, काही टेंट पण आहेत. मित्रांनो, काय नजारा दिसतोय का नाही. आम्ही आहे ना पॅंगॉन्ग लेकच्या बाजूनीच चाललोय. मेरक म्हणून गाव आहे. जो हॉटस्पॉट आहे ना पॅंगॉन्ग लेकचा, तो मागे राहिलाय जवळपास 20 किलोमीटर. आम्ही लोक असे आहेत की आम्हाला शांतता आवडते, आम्हाला गजबज नको आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढे आलोय. सो इथे मस्त आपण आता कॅम्प करू आणि वेदर ठीक वाटतंय, आपल्याला कॅम्प करता येईल असं मला अंदाज आहे 99%. बघूयात काय होतं. मी इतर स्पॉट शोधून ठेवला होता घरीच. सो जाऊ आपण तिथे. अफलातून आहे, इथं पण गाडी जाते. करू शकतो आपण, इथं करू ना. तर मित्रांनो, आता माझ्या स्पॉटवर, आता ते काय माझा स्पॉट खूप लांब राहतोय अजून 4-5 किलोमीटर. सो म्हटलं इथून रस्ता दिसतोय ना, सो खाली जाऊयात. बघूयात आपल्याला चांगला स्पॉट भेटतोय का इकडून. आपल्याला काय चिल मध्ये शांतता मिळाली ना. रोड आहे ते बघ. तेच म्हणते मी, तो रोड आहे ना, त्या रोडला फॉलो करू आपण आणि तिथंच वाटलं असेल तिथंच कॅम्पिंग करूयात. हो. आणि डांबरी आहे विशेष. तो पहिला रोड होता. कधी पण जावा तुम्ही, पॅंगॉन्ग निराश नाही करत. तिकडे किती छान वाटतं ना. तुम्हाला रिव्हर हे म्हणजे काय म्हणतात, रिव्हर क्रॉसिंग निराश करण, पॅंगॉन्ग नाही करणार. नाही, पॅंगॉन्ग नाही निराश करत. तुमचं ओ माय गॉड काढणारच. काय दिसतोय तिथं जाऊ, तिथं वर, तिथं जाऊ वर. तिकडे वर जाऊ. चालत येते का. आपल्या गाडीची जुमन येते. लेफ्ट घ्या सर. राईट. बरोबर आहे. थांब. 12 seconds later. पाहिलं किती थंडी आहे. फक्त 5 मिनिटं बाहेर गेली होती बरं कधी. ऑक्सिजनचा काही प्रॉब्लेम नाहीये, थंडी खूप आहे. बरं ठीक आहे, आता मग मी म्हटलं जाऊ दे, आपण होमस्टे घेऊ. काय उगाच विनाकारण थंडी गारठ्याचं जाण्यात काहीच पॉईंट नाही. राहण्यात काय सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे ना कॅम्पिंग, नाही तर मग थंडीनी बेहाल होणार. सगळे थंडी पण जास्त इकडं आणि वातावरण ना बिघडल्यामुळे मला वाटते थंडी जास्त वाढली. हो ना. हो, मलाच वाटतंय. नाही वातावरण बिघडलंय ना आता. तुम्हाला कसं वाटलं. नाही थंडी आहे ना. म्हटलं मला नाही थंडी वाजतीये
फक्त तुला जरा जास्त वाजते, आम्हाला एवढी नाही वाजत आहे, पण थंडी आहे. इकडून आलो रे आपण, हा इकडून ना. चला जाऊ आता होमस्टे शोधू आणि होमस्टे मध्ये आपण बघूयात, त्यांना रिक्वेस्ट करून कुक जर काय करून दिलं त्यांनी आपल्याला तर आपण करूयात. चला. 2 hours later. ओके, तर मित्रांनो आता वाजलेत 7 आणि आम्ही मिरॅक गावात पोहोचलोय. आणि तुम्ही बघितलं ना मागाशी कॅम्पिंगचा आमचा प्रयत्न होता, पण एवढी थंडी आहे ना डेंजर की विचारू नका. आम्ही आता रूम मध्ये बसलोय ना तरी थंडी वाजतीये. सो आम्ही घेतला योग्य निर्णय घेतला इथं सांबाला म्हणून जांबाला काय असेल ते. सो आम्ही इथं आता रूम घेतली आहे, 2000ला पडली आहे तिघांची आणि जेवण वगैरे सगळं त्याच्यातच इन्क्लूड आहे. म्हणजे सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं दाखवतो जेवण. मी तुम्हाला रूम. आणि आता चहाला पण बोलवलं त्यांनी लगेच. आम्हाला एवढी थंडी वाजली ना, म्हणले की लगेच या तुम्ही चहाला. आणि लाकडी इथे ना लाकडीचे प्लायच्या रूम असतात. तुम्ही इकडे आलं तर तशाच रूम मिळतील तुम्हाला. पँगॉंग लेकला पण सेम अशाच रूम असतात. हो, पण कसं आहे माहिती का, पँगॉंग लेक खूप कमर्शियलाइज झालंय. त्याच्यापेक्षा तुम्ही आहे ना या मिरॅक या एक नंबर म्हणजे रॉ वाटेल नाही का. पँगॉंग पासून बऱ्यापैकी लांब आहे. तुम्हाला रॉ पँगॉंग लेक बघायचा असेल ना तर तुम्ही इकडे मेराक मध्ये. जे रॉ पाहिजे ज्यांना ते इकडे येऊ शकता. आम्हाला ज्यांना ऍडव्हेंचर आवडतं ना ते 100% येणार. आणि ज्यांना कॅम्पिंगची लय मस्ती आहे ना अंगात त्यांनी पण आवर्जून यात आले. हे बघा हात आहेत ना, हे बघा तुम्ही जे -27 ला पण करू शकतात ना कॅम्पिंग, ते येऊ शकता इकडे, काय प्रॉब्लेम नाही. नाही कसं असतं माहितीये का, त्यांच्याकडे हिटर पण असतात म्हणून ते ना तेवढा हे करतात. तू दिसत नाही. आता मला एक गोष्ट सांग की बघा, माझं म्हणणं काय, हिटर ठीक आहे, मान्य आहे मला. आपण रूम मध्ये नाही राहत कॅम्प म्हणजे करताना, आपली बाहेर ऍक्टिव्हिटी होतीच आणि किती आपण आतमध्ये हे करणार. आमचा काय विषय चालला होता माहिती का, सकाळी निघालो ना, मी हिला म्हटलं होतं पँगॉंग लेक येणं खूप थंड असतो, तर काय करू आपण, गॅसची शेगडी आहे ना, आमच्याकडे सिलेंडर आम्ही भरपूर आणले होते, तर गॅसची शेगडी आणि एक सिलेंडर आहे ना आपण वर टेंटमध्येच घेऊन जाऊ गाडीच्या, आणि झोपायच्या वेळेला आपण पेटू, म्हणजे ती गरम होईल. पण शक्य नाही, रात्रभर काय करणार. रात्रभर सोडून दे, आपण सर्वाइव्ह पण करू. म्हणजे मला माहिती आहे की आपण टेंट मध्ये सर्वाइव्ह करू शकतो, पण प्रॉब्लेम काय माहिती का, कुकिंगच्या वेळेला आपण खालीच असणार, मग काय करणार. आणि मेन म्हणजे ना, आज आहे ना इतकं वारं आहे ना, खूप वारं खूप आहे, त्याच्यामुळे इतकी थंडी वाजते. वारं नसताना तर एवढी थंडी नसती वाजते. ते जे ओनर आहेत ना ते म्हटले आम्हाला की आत्ता काय झालंय माहिती का, वारं खूप चाललंय, तुम्ही तशी कॅम्पिंग केली असती ना काहीच प्रॉब्लेम नव्हता, थंडी तुम्ही सहन केली असते. आम्हाला मागाशीच म्हटलं ना, त्या वारं खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते जमणारच नाही करायला. चहा घेतो आणि रूम मध्ये गेल्यावर बोलू आपण. आणि तुम्हाला माहितीच असेल तिकडे मी हे घेतले लिमका, ते अजून आहे माझे. ते ना आता तू पिणारच नाही, इतकं गार आहे. मी पिऊन दाखवू का. धरा. गरम आहे. मी गरम केलंय. मस्त मिलिटरी कलर. हो, कसं थंड आहे कॅमेरा, थंड. हलवायचं कशाला, चहा घ्यायचा. ये इकडं, हे बघ दर पप्पा, टेस्ट सांगा आता. गुड, नॉट बॅड. चांगला आहे, गवती चहाचा आहे, गवती चहा टाकलाय. आता माझी बारी. गरमच लागतं. खाली नको तू. हलका आहे, मस्त आहे, मीडियम. खातोय बाबा, मला काय प्रॉब्लेम. खाऊन दाखव. भूक लागली आहे पण, आणि त्याच्यामध्ये गरम गरम खायचं काहीतरी. गरम खाण्याची मजा वेगळी असते. येस. हाताला काय टाकतोय. मराठी नाही काढणार. मी माझं बोलतोय मराठीत. इंग्लिश पिकल. बाउल मिळेल की बाउल. खाल्लं की मी एक बरं वाटलं मला. आता मित्रांनो हे बघा, हे गेस्ट हाऊस छान आहे. इथे गाडी लावली आपली रूमच्या समोरच, आणि पुढे दिसतोय तो पँगॉंग लेक. ओ हा हो, मस्त.
आणि इतकी भयानक थंडी आहे ना की आता मला पण कुडकुड व्हायला लागली आहे. मी पण आज चाललोय. माझी बॉडीच थांबत नाहीये. बाहेर झालं पण मला काय नाही वाटत आहे. फुल थंडी आहे. अक्षरशः बाहेरून आलं ना की गोठतय माणूस अक्षरशः. आणि हात पण हालतोय माझा. तर आणि जेवण आहे ना एक नंबर होतं. हो. एवढ्या दिवसात घरगुती जेवण आहे ना मला आज भेटलं. भारी भेटलं भारी. आणि एवढी थंडी वाजतीये ना 2 ब्लँकेट आणि अजून एक चादर घेतली आहे. हो चादर कसली एवढं जाड आहे, बेडशीट आहे. ब्लँकेटच आहे आणि तेवढं घेऊन पण थंडी वाजतीये. सो आम्ही आता खाली काय केलंय बघा, शेगडी लावली. मग काय करणार, इलाजच नाही, हिटर नाहीये ना. हिटर नाहीये. सो आम्हाला ते लावावंच लागलं कारण इतके गार पडलेत ना हात. आणि जेवण झालं की माहितीये खूप गार लागतं. आणि उद्या पँगॉंग लेकला जाऊ आपण. तुम्हाला पँगॉंग लेक दाखवतो. उद्या व्यवस्थित सकाळी पँगॉंग लेक दाखवू आम्ही. आज काय दाखवता नाही आला. सो उद्या नक्की पँगॉंग लेक दाखवूया. पँगॉंग The next day. काय मस्त आहे ना मिरॅक. जबरदस्त, खूप छान गाव आहे. गाडी आपली इथे लावली आहे आणि मी होमस्टेमध्येच आहे. रूमच्या बाहेर गॅलरी आहे छान. तिथे थांबून मस्त आनंद घेतोय कारण बाहेर एवढी थंडी आहे ना, खूप जोरदार वारं चालू आहे. त्याच्यापेक्षा इथे थांबून मस्त आस्वाद घेता येतोय सगळ्या निसर्गाचा. आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत. रात्रभर लिटरली कोणाला झोप नाही. तिघांना पण 3 ब्लँकेट घेतले होते तरी पण इतकी थंडी वाजत होती की कहर लिमिटच नाही. सो त्याच्यामुळे कोणाची झोप झालेली नाही आहे. तरी पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणि काल मी तुम्हाला म्हटलं की आम्ही 2च दिवसात आम्हाला खाली जायचं आहे. पण अमृतन माझा सकाळी विषय झाला की घाई करण्यात काय अर्थ नाही आहे. 19 तारखेला जायच्या ऐवजी 21 तारखेला जाऊ आपण सोनमर्गमध्ये, आहे की नाही. आता सर्च पास पण लागेल. रोड पण आता काही सोपे नाही आहेत, सगळे अवघडच आहेत. सो त्याच्यामुळं आरामात जाऊयात. वाव मस्त कसे ढग उतरलेत बघा ना त्या ह्याच्यावर डोंगरावर. आणि ती पलीकडची साईड सगळी चायनाची आहे आणि आपण ह्या बाजूला आहे. वारा बघा ना किती चालू आहे. ते झेंडा बघा कसला जोरात फटकतोय. सकाळी वारं थांबलेलं होतं ॲक्च्युली. इथं एवढं थंडी काय माहिती आहे का, वरती जे ग्लेशियर आहे ना त्याचं पाणी आपलं होमस्टे आहे ना त्याच्या पलीकडून वाहत आहे खाली. त्याच्यामुळं खूप थंडी वाजते. रात्री आहे ना श्वास पण हे होत होता कारण रूम पॅक आहे ना, खिडकी नाही आहे. त्याच्यामुळे ना श्वासच हे होत होता. श्वासच घेतल्यासारखं वाटत नव्हतं. गुड मॉर्निंग. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे बाबा. शुभ झोपला आहे. शुभला आता उठवतो कारण आम्हाला पँगॉंग लेकला जायचं आहे. कारण काल पण आम्ही त्या ऑफ रोड सेक्शनमध्ये गेलो होतो पण एवढी थंडी होती ना तिथं उभं पण नव्हतं राहत. तिथंच जायचं का परत? तिथं गर्दी नव्हती. काल गेलो तिथं. हां हां तिकडं जाण्यापेक्षा गर्दीत नाही लागणार. ऊन आहे ना. चल शुभा, गुड मॉर्निंग बेटा. चल नाश्ता करायचा आहे, ब्रेकफास्ट करायचा आहे. चल तुझ्यासाठी मॅगी केली त्यांनी, आम्हाला ऑमलेट केलं आहे. 1 मिनिट हा. जी हा. गरम पाणी पाहिजे का? गरम पाणी घेऊ का? थँक्यू. गरम पाणी आलेलं आहे. तोंडात पाय धुवा. मी तर धुतलं बाबा गार पाण्यानेच सकाळी. एवढं बादलेत आणि खूप स्वच्छ होता वॉशरूम पण. छोटंसं वॉशरूम आहे. हे बघा, हे बघा एकदम स्वच्छ. रूम पण बघा ना किती छान आहे. फक्त काय झालं आहे माहिती का, सगळं प्लाय. हे बघा खाली त्यांनी काय केलं आहे माहिती का, खाली जमीन आहे त्याच्यावर पुठ्ठा टाकला आहे आणि त्याच्यावर हे कार्पेट टाकले. त्यांनी काय होतं आहे, जी जमिनीची जी ओल आहे ना ती रात्री वर येते आणि खूप थंडी वाजते मग. हो चलो. बॅग सगळ्या लॅपटॉपच्या बॅग वगैरे मी सकाळीच ठेवून दिल्यात गाडीमध्ये जेणेकरून फटक्कन जाता येईल. हे बघा आता आलो आहे मी बाहेर. वारं बघा किती आहे मस्त. कर हे बघा हा होमस्टे. ह्या होमस्टेमध्ये आम्ही राहिलो होतो.
मस्त. येस आणि आपण आता चाललोय पॅंगॉंग लेक कडे यस. आणि तिथे मस्त आता फोटोशूट वगैरे करू, जरा जगू पॅंगॉंग आज. कारण काल खूप काल वातावरण आहे ना ढगाळ होतं, खूप थंडी होती, तिथं उभं पण नव्हतं राहूशी वाटत. आता कसं जरा थोडं सनी आहे, ढगाळच आहे पण सनी आहे थोडंसं, सो जाऊन थांबता येईल असा अंदाज आहे. कसलं गोड आहे. सगळी पोर आहेत ना अशी मस्त अशी हे आहेत ना. इथली मुलं आहेत ना अशी एकदम सफरचंद सारखी आहे. अशी गाडी लावली बघ याने. इथल्या लोकांना आहे ना बिलकुल अक्कल नाही बरं का. कशी गाड्या लावतात, कशाही गाड्या चालवतात, एकदम बिंडोक आहेत. त्यामुळे तुम्ही सांभाळून गाड्या चालवा इकडं. आम्ही तर काल एक ट्रक थांबवलायच आहे, तुम्ही थांबवू नका म्हणजे मिळवलं. थार आहे म्हणून थांबले. हा तार आहे म्हणून थांबली, नाही तर बाई तो लोटत गेलास आपल्याला कंपाऊंडवर. मग काय. Anyone you said, anywhere. तर मित्रांनो कसा वाटला पॅंगॉंग लेक? एक नंबर ना. आणि बघा इथं अजिबात गर्दी नाही, एकही माणूस नाही, चिटपाखरू पण नाही, कारण खाली गाडी येतच नाही कुठली दुसरी. हो खरं सांगतो, माझ्या आयुष्यातल्या ज्या सुंदर जागा आहेत ना त्याच्यापैकी एक पॅंगॉंग लेक आहे. सह्याद्री तर आपल्याला बेशक आवडतो, काय विषयच नाही. आणि हे म्हणजे हे रौद्र रूप आहे, जरा वेगळं रूप आहे. बघा ना कसं निळशार पाणी आहे आणि डोंगर बघा कसे कलरफुल मस्त. इकडं वेगळा कलर आहे बघा, कसला निळशार पाणी मस्त. आणि या बाजूला बघा स्नोफॉल होत आहे वरती, त्याच्यामुळे बघा कसं झालंय वातावरण. आणि त्याच्यामुळे खूप थंडी वाजते, वारं पण खूप सुटलंय. आणि आपली थार आणि मागे चेंजिंग रूमसाठी तो टेंट लावला होता, जेणेकरून अमृतानी जे तुम्ही शॉर्ट बघितले ते त्या चेंजिंग रूममध्ये अमृतानी चेंज केलं होतं, कारण दुसरी काही जागा नाही इथं चेंज करण्यासारखी. हो खूप थंडी वाजते, खूप थंडी वाजते. हां या लाटांचा जो आवाज येतोय ना तो शब्दात मी व्यक्तच नाही करू शकत, माहिती आहे का. खूप सुंदर वाटते. बघा ना आपण जवळपास 3800 किलोमीटर झालेत ओडोमीटरवर गाडीच्या, आणि ते 3800 किलोमीटर आहे ना वरतीट आहे इथं येण्यासाठी, कारण हा जो नजारा दिसतो ना तो भन्नाट आहे, भन्नाट. अविरत सौंदर्य आहे, अविरत. चला आता आपण रॅपअप करूयात आणि निघूयात पुढे. आज बघूयात आपण कुठे पोचतोय. शुभ इथं चाललाय टाइमपास. झालं चेंज? हां चल रॅपअप करतो आता. तर मंडळी पॅंगॉंग थंडी एवढी आहे की आहे ना शब्द पण फुटत नाहीयेत. तर मंडळी जी पॅंगॉंग बघण्याची जी मजा होती, म्हणजे जी इच्छा होती, जे स्वप्न होतं ते आता कुठेतरी पूर्ण झालंय. आणि पॅंगॉंगवर येऊन साडीवर फोटोशूट करायचा, तीही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे.
ऍक्च्युली ना मी नको म्हणत होते, थंडी खूप होती ना आणि साडी कशी पातळ असते तर गार जास्त लागत होतं. पण टेंट लावून देतो तुला, गार नाही लागणार मग. मग साडी घालताना टेंट लावला होता मस्त पैकी, त्याच्यामध्ये आम्हाला काहीच वाटलं नाही. बाहेर आल्यावर जरा गार वाटत होतं, पण रेत आहे ना, हे ना रेत ती जरा काय म्हणतात गरम होती, त्याच्यामुळे ना मला पायाला काही वाटत नव्हतं. शिव तुला काय वाटतं पँगॉंग बघून? म्हणलं की गाणं म्हणत होतो तो कुठलं तरी. हा, तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार हुआ, मैं भी आशिक यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार हुआ, छाई है बेताबी मेरी जान, करूं मैं क्या करूं, छाई है बेताबी मेरी जान, करूं मैं क्या कहूँ, क्या करूं क्या करूं क्या करूं, दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार हुआ, है खो गया मैं ख्यालों में, अब नींद भी नहीं आंखों में, करवटे बस बदलता हूँ मैं, जागता हूँ मैं रातों में, अब दूरी ना सहनी हर लम्हा कहता है, ना जाने हाल मेरा ऐसा क्यों कहता है, मैं दीवाना मेरा बन गया जाने जाना, मैं फसाना तेरा बन गया जाने जाना, हसीना गोरी गोरी चुराई चोरी चोरी, चुराए दिल चोरी 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 चोरी, दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार हुआ, पैंगॉन्ग दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ, तुमसे प्यार हुआ. कसं वाटलं आमचं गाणं? पैंगॉन्ग लव यू. लव्ह यू. हे गाणं आम्ही पँगॉंगला डेडिकेट करतो. हे सूट होतं पॅंगॉंग. येस. चला आता माझा हात दुखायला लागलाय. चला बाय. चला बाय.